चला पटपट चालू करायचं. घेतलं सगळ्यांनी? बुक समोर ठेवा. बुक समोर ठेवा. बुक समोर ठेवा. एखादी गोष्ट वाचता नाही कळली, एका तुम्हाला वाचता वाचता नाही कळली तर तुम्ही विचारू शकता मला. आलं का लक्षात? त्यासाठी बुक समोर राहू देत जा बाळांनो. यू शुड कीप युअर टेक्स्ट बुक इन फ्रंट ऑफ यू. चला चालू करतोय. सर आवाज ब्रेक होतोय. अजून मुलं येतात. आवाज ब्रेक होत आहे सर. हो सर आवाज ब्रेक होतो. आवाज ब्रेक होतोय सर. आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज क्लिअर येतोय ना सगळ्यांना? ब्रेक नाही सर. नाही येते. नाही सर ब्रेक होतोय. कालचा प्रॉब्लेम क्लिअर करतो. दोन ठिकाणी कनेक्ट झालं का? हो सर. सर हो सर. हो सर. गुड. चला आता ऑडिओ कोणाचा चालू आहे? बंद करा पहिल्यांदी. ऑडिओ बंद करा. प्रियंका नागरे जॉईन. चलो. अंकिता दवंगे. अजून मुलं येतात. प्रेझेंटली वी हॅव 37 स्टुडंट्स. ओके. 40 म्हणजे 38 स्टुडंट झालेले आहेत आता. आता आय डोंट थिंक की आता कोणी येईल तर त्याला जॉईन करू, कारण ते बाकीचे खेळणारे असतात, येतात जातात. So we are studying basically the cell, and that is the prokaryotic cell. What we are studying now, that is the prokaryotic cell, and we are in detail it is studying. कसं असतं याच्यावर क्वेश्चन अनेक वेळा येऊन गेलेला आहे बाळांनो. आणि काही गोष्टी ज्या असतात ना, लक्षात ठेवा, बायोमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की एक चॅप्टर जे असतं त्याचं अनेक चॅप्टरचे कनेक्शन असतं. आणि जर तुम्ही सेल म्हणत असाल तर इट इज कनेक्टेड विथ ऑल द चॅप्टर्स ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये असा एकही चॅप्टर तुम्ही दाखवू शकत नाही की जिथं सेलचा काहीही संबंध नाही. त्यासाठी तुम्ही सेल लक्षात ठेवा. वेदर यू आर स्टडिंग एनिमल्स, you must know the cell. Whether you are studying plants, you must know the cell. Whether you are studying biotechnology, you must know the cell. Whether you are studying this ecology, you must know the cell. Basic structure तुम्हाला माहित असल्याशिवाय पूर्ण बायोलॉजी मध्ये बाळांना ही गोष्ट लक्षात ठेवा की अशी जागा नाही की जिथे असा एक चॅप्टर तुम्ही मला दाखवून द्या की ज्याच्यात सेलची आवश्यकता नाहीये. म्हणून थोडंसं एनसीईआरटी ला इन्क्लूड करून, मी मागे बोलले तुम्हाला, एनसीईआरटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं समजा की ते तुम्ही ह्या 2 वर्षासाठी, पुढच्या 2 वर्षासाठी तुम्हाला तुमच्यासाठी तो धर्मग्रंथ आहे. कुठल्याही धर्माला मानत असा त्या धर्माचा धर्मग्रंथ आहे एनसीईआरटीचं पुस्तक. ज्यांना नीट किंवा चांगले काहीतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स काढायचे, लाईन टू लाईन वाचायचे, व्यवस्थित स्टडी करायचा. आणि आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू ईच अँड एव्हरी कन्सेप्ट. ज्या पार्टला मला असं वाटतंय की अतिशय महत्वाचं लक्ष देण्याची गरज आहे, मुलं कुठे वीक राहायला नको, त्या अँगलने मी तुम्हाला शिकवतोय. त्या अँगलने तुम्ही ग्राफ करा, मजा येईल. यू विल एन्जॉय. आता बॅक्टेरियाबद्दल आपण बोलायला सुरुवात केलेली. चला, तर काल आपण कुठे होतो? कोण सांगतं मला? काय शिकलो काल आपण? हु इज गोइंग टू टेल मी? कम ऑन. काल आपण काय शिकलो? सेल मेम्ब्रेन बद्दल. लास्ट टॉपिक सांगा. सेल मेम्ब्रेन बद्दल सांगितलं. ग्राम पॉझिटिव्ह ग्राम मी एक गोष्ट बोललो होतो, ग्राम स्टेनिंग सांगितलं होतं, बरोबर? ग्राम स्टेनिंग मध्ये फक्त एक मुद्दा ऍड करायचा आहे लक्षात ठेवण्यासाठी. तुम्ही फक्त एका ठिकाणी ऍड करून घ्या.
एक गोष्ट सांगायची माझी राहिली होती. कधी कधी सांगताना एखादी गोष्ट स्किप होऊन जाते डोक्यातनं, टाळली म्हणजे टळून जाते. ही स्लाइड होती. या स्लाइडवर मी सांगितलं की जे सॅम्पल घेतलं होतं आपण बॅक्टेरियाच्या एक्झामिनेशनसाठी, जे सॅम्पल घेतलं होतं बॅक्टेरियाच्या एक्झामिनेशनसाठी जे आपण सॅम्पल घेतलं होतं ते इथे ठेवलं होतं. आणि याच्यावर आपण याला वाळू दिलं, याच्यावर आपण टाकलं होतं क्रिस्टल व्हायोलेट. आठवतं का सगळ्यांना? क्रिस्टल हो सर. व्हायोलेट टाकलं होतं, बरोबर. या क्रिस्टल व्हायोलेट नंतर एक स्टेप स्किप झालेली, एक स्टेप टळलेली, त्यानंतर आयोडीन टाकतात फिक्सेशन. एवढं ऍड करतो. क्रिस्टल व्हायोलेट, देन आयोडीन, आणि मग वॉश विथ अल्कोहोल. बाकीची स्टेप सेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आणि हे अल्कोहोल जनरली आपण 70% अल्कोहोल यूज करतो. किती अल्कोहोल यूज करतो? 70%. जे आता तुम्ही बघत असाल की सॅनिटायझर जे तुम्ही हातावर जर सॅनिटायझर घेत असाल तर सॅनिटायझर जे असतात त्याच्यात 70% अल्कोहोल आहे का हे चेक करत जा. कारण 70% अल्कोहोल जे आहे तेच फक्त तुम्हाला कोविड पासून प्रोटेक्शन देऊ शकतं. असंच सॅनिटायझर जे असतं ते तुमच्या हातांना किंवा तुमच्या टच केल्यानंतर, समजा सॅनिटायझर घेतलं आणि तुम्ही एखाद्या कोविड पेशंटच्या संपर्कात आलाय, तुमच्या नाकात डोळ्यात कुठेतरी बोटं गेले तर इन्फेक्शन होणार नाही. लक्षात ठेवा 70%. ते 70% इथं आपण अप्लाय करतोय. क्रिस्टल व्हायोलेट, त्याच्यावर आयोडीन टाकतो, त्याला फिक्स करतो. आयोडीनने फिक्सेशन होतं. आयोडीनचा रोल काय? बेसिकली तो जो कलर आहे, व्हायोलेट कलर आहे, तो फिक्स झाला पाहिजे, म्हणून हे फिक्सेशनसाठी असतं, फिक्सेशनसाठी. आणि त्याच्यानंतर वॉश करतो. जर ग्राम पॉझिटिव्ह असेल तर हा कलर, व्हायोलेट कलर किंवा ब्लू कलर तिथेच राहील. आणि जर ग्राम निगेटिव्ह असतील तर त्यांच्याकडे एक अशी वॉल असते बाळांनो. असं का झालं? त्याचं कारण असं आहे की सगळ्यात बाहेर, बॅक्टेरियाच्या सगळ्यात बाहेर आहे ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स सगळ्यात बाहेर. त्याच्या खाली आहे सेल वॉल. या सेल वॉल मध्ये याची जी सेल वॉल असते, याची ग्राम पॉझिटिव्हची सेल वॉल जाडजूड असते आणि एकाच प्रकारची असते. जाड असते, मुद्दाम जाड समजवण्यासाठी दाखवतोय. हे ग्लायकोकॅलिक्स. त्याच्या खाली ही सेल वॉल. ही सेल वॉल ग्राम पॉझिटिव्ह मध्ये जाड असते आणि एकाच प्रकारची असते, मात्र थिक इन ग्राम पॉझिटिव्ह. पण ही जी असते ही दोन वेगवेगळ्या लेअरने बनलेली असते. ही वरती एक लेअर असतं, याच्यावर ग्लायकोकॅलिक्स, ही एक लेअर, आणि याच्या खाली आणखी एक लेअर असते. वेगवेगळ्या कलरने दाखव. याच्या खाली आणखी एक लेअर असते. आणि आता नीट लक्ष द्या. या ठिकाणी जेव्हा आपण क्रिस्टल व्हायोलेट टाकतो तो कलर या ठिकाणी येतो, इथे बसतो, इथे या पार्ट मध्ये. ज्या वेळेला वॉश केलं जातं त्यावेळेला इथून कलर निघून जातो ग्राम निगेटिव्हचा, इथून. आणि याचा जो कलर असतो, हा कलर एकदा इथे आला सेल मेम्ब्रेन आणि याच्यामध्ये, तर हा इथेच राहतो, हा धुतला जात नाही. म्हणजे याची लेअर, याचं जे सेल वॉल आहे बाळांनो, याची जी सेल वॉल आहे याच्या पण तळाशी इथे येऊन चिकटून राहतो. हा बाहेर जात नाही. जसं एखादा डाग असतो ना, धुतला गेला की बाहेर निघून जातो, तसा हा धुतला जात नाही. एवढाच फरक. मग जर इथेच राहून जात असेल तर दॅट इज पॉझिटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. जर हा इथूनही धुतला जात असेल, हा इथे येऊन सुद्धा धुतला जात असेल, इथे दोन लेअर आहेत की जे एक जो लेअर असतो, हा वरचा जो लेअर आहे, हा ऍडिशनल प्रोटेक्शन देतो, एक्स्ट्रा कव्हर करतो, ऍडिशनल प्रोटेक्शन. आणि हा फॉस्फोलिपिडने बनलेला असतो, फॉस्फोलिपिडने बनलेला असतो, फॉस्फोलिपिडने बनलेला असतो. त्यामुळे ऍडिशनल प्रोटेक्शन मिळत असतं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा.
हे झालं काल आपण बोललो होतो. काल मी बोलायला सुरुवात केली होती सेल मेम्ब्रेन बद्दल. आठवतं का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. हो सर. सेल मेम्ब्रेन बद्दल बोलायला सुरुवात केली होती. हा जो हेडचा पार्ट आहे, हे बघा हा, आणि या दोन फॅटी ऍसिडच्या टेल असतात. हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे, लक्षात ठेवा, हे जे मी ज्याच्यावर रेषा मारतोय हे पूर्ण स्ट्रक्चर लिपिडचं स्ट्रक्चर आहे. हे लिपिडचं, दिस इज ऑल लिपिड. आणि हे फॉस्फेटचं हेड आहे. फॉस्फेटचं हेड आहे. आणि लिपिडच्या, लिपिड म्हणजे फॅटी ऍसिड, फॅटी ऍसिडच्या या टेल आहेत. आलं लक्षात? तर ही बॉडी आणि हा पूर्ण पार्ट कशाने बनलेला आहे बाळांनो? सेल मेम्ब्रेनचा हा पार्ट आहे, लिपिडने बनलेला हा पार्ट आहे. आता फॉस्फेट कसं असतं, काल मी बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल. फॉस्फेट कसं असतं? वॉटर लव्हिंग असतं. वॉटर लव्हिंग, लव्हिंग, LOVING. वॉटर लव्हिंगला एक वर्ड सांगितला होता, कोण सांगतं मला? हायड्रोफिलिक. बरोबर, व्हेरी गुड, हायड्रोफिलिक. आणि हा जो पार्ट असतो हा वॉटर हेटिंग असतो. हेट करणं माहिती ना तुम्हाला सगळ्यांना? वॉटर हायड्रोफोबिया. वॉटर हेटिंग, हेटिंग म्हणजे टाळणं, तिरस्कार करणं, मत्सर करणं, याला आपण वॉटर हेटिंग म्हणतो. याच्यासाठी वर्ड यूज करतो हायड्रोफोबिक. या टेल्स कशा असतात? हायड्रोफोबिक. आणि हेड कसे असतात? हायड्रोफिलिक. ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर झाली? आता इथे खालच्या बाजूला, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, इथे खालच्या बाजूला पण असं स्ट्रक्चर असेल. कारण हे बघा, आता एक सेल आहे, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा बॅक्टेरिया आहे. परत मी डिटेल शिकवणार आहे. सिंगर आणि निकोलसनचं काल नाव घेतलं होतं, तुम्हाला माहिती असेल. समजा हा वरचा लेअर आहे, समजा इथे, समजा हे हेड. मी काढतो आणि नीट लक्ष द्या. हे बघा इकडे हे सगळे हेड्स आहेत. हे पूर्ण हेडचा पार्ट आहे. ह्या टेल आहे तिथे. अरे इकडची समस्या सुटली. समजा हे बॅक्टेरिया एका पाण्यामध्ये, हा बॅक्टेरिया राहतोय, तर त्याचा हा जो हेडचा जो पार्ट आहे, हा हेडचा पार्ट आहे, हा पाण्याशी संपर्कात आहे. परंतु ह्या टेलचा पार्ट इकडच्या बाजूला, पण सेल कुठली, बॅक्टेरियल सेल असो की आपली सेल असो, या सेलच्या आत काय असतं? याच्यात काय भरलेलं असतं? याच्यात काय भरलेलं असतं? सायटोप्लाझम भरलेलं असतं. काय भरलेलं असतं? सायटोप्लाझम. काय भरलेलं असतं बाळांनो? सायटोप्लाझम भरलेलं असतं. सायटोप्लाझम मध्ये 90 to 95% काय असतात? वॉटर असतं. आता तुम्ही सांगा, इथे वॉटर चालणार नाही, मग इथे चालेल का? म्हणून याच्यात दोन लेअर असतात. ते बघा, हे असा एक दुसरा लेअर आहे बघा. आता कळतंय का तुम्हाला? म्हणजे दोन लेअर का बरं असतात? म्हणजे इकडे पण हे जसं हेड दाखवलं फॉस्फेटचं, तसं इकडचं पण हेड कसं राहील? फॉस्फेट. कळतंय का? हे कळतंय का तुम्हाला? हे मी मोठं करून दाखवू का इथे? हे बघा असं. इथे बघा, बॅक्टेरिया किंवा कुठल्याही सेलच्या, हे समजा हेड्स आहेत. हे एक लेअर हा आहे, हा हेडचा पार्ट झाला, ह्या टेलचा पार्ट झाला. तर टेल ह्या एकमेकांकडे असतात बाळांनो. या टेल कशा असतात? एकमेकांकडे असतात. आणि ह्या टेल एकमेकांकडे असतात. आणि हा हेडचा जो पार्ट आहे, हा याच्या संपर्कात राहू शकतो. कशाच्या संपर्कात राहू शकतो? मध्ये जे फ्लुइड भरलेलं आहे, मध्ये जे जेल आहे ना, तुम्हाला माहिती आहे, बॅक्टेरियाच्या आत पण तर सायटोप्लाझम भरलेलं आहे. हे ज्या सायटोप्लाझमच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा पार्ट राहू शकतो, हा हेडचा पार्ट. कारण हा कसा आहे? हायड्रोफिलिक आहे. हा कसा आहे? हायड्रोफिलिक आहे. तसं बॅक्टेरियाचा बॅक्टेरियाच्या बाहेरचा जो बॉडी, त्याच्यावर तर बरेच कव्हरिंग आहेत, तरी सुद्धा डायरेक्ट वॉटर आत येऊ शकतं आणि हे वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकतं. येतंय लक्षात? म्हणजे यालाच आपण म्हणतो दोन थर, दोन लेअर, म्हणून याला म्हणतात फॉस्फोलिपिडचे दोन लेअर म्हणतात. त्याला काय वर्ड यूज करतात? फॉस्फोलिपिड बायलेअर. ओके, समजलं सगळ्यांना? चालू झाला खेळ, सुरू झाला. मुलं येत आहेत, जॉईन करतील, परत निघून जातील. चालू झालं.
चला, आय होप हा पार्ट आता सेल मेम्ब्रेन पर्यंत आपण बॅक्टेरियाला काय केलं, बॅक्टेरियाची बॉडी जी होती ती बॉडी आपण एक 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 टप्प्याने समजून घेतली. ग्लायको शब्दाचा अर्थ होतो ग्लुकोज आणि कॅलिक शब्दाचा अर्थ होतो कव्हरिंग. सगळ्यात बाहेर काय आहे बॅक्टेरियाच्या बॉडीवर, ग्लायको कॅलिकचं कव्हरिंग आहे. त्याच्या आत काय आहे, त्याच्या आत बॅक्टेरियाची, त्याच्या इमिजिएट खाली काय आहे, बॅक्टेरियाची सेल वॉल आहे. त्याच्या आत काय आहे, सेल मेम्ब्रेन आहे. या तिघांना एकत्रित काय म्हणतात, बॅक्टेरियल सेलचे एन्व्हलप म्हणतात. एन्व्हलप शब्दाचा अर्थ होतो पाकिट, कव्हरिंग. बरोबर, म्हणजे बॅक्टेरियाची जी सेल आहे तिला 3 कव्हरिंग असतात, ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. ही गोष्ट आता आपल्याला एकदम क्लिअर झालेली. आता आज जे बॅक्टेरियाचं इंटरनल स्ट्रक्चर जे असतं आणि काही सरफेस स्ट्रक्चर कसे असतात त्याच्याबद्दल आज आपण बोलू. तर आपण एक 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 करून समजून घेऊया. प्रयत्न असा करूया की आज बॅक्टेरियाचे सगळे पार्ट आपण कव्हर करून टाकू. तर मी हे पुसतोय. याच्यातनं 4 गोष्टी शिकायच्या आहेत बाळांनो आपल्याला. काय शिकायचं आहे की जीवामध्ये, सजीवामध्ये विकास कसा झाला असेल, कोणकोणते स्ट्रक्चर सुरुवातीला बनले आणि त्या स्ट्रक्चरचा कसा कसा विकास होत गेला. म्हणजे आपल्याला इव्होल्युशन पण शिकायचंय. बॅक्टेरिया शिकताना काय गोष्ट शिकायची की या बॅक्टेरिया सगळ्यांचे खापरपणजोबा कसे, खापरपणजोबा इन द सेन्स की सगळे जगामध्ये जेवढे सजीव दिसतात, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांचं कुठलं ना कुठलं स्ट्रक्चर, लिसन व्हेरी केअरफुली, त्यांचं कुठलं ना कुठलं स्ट्रक्चर जे आहे ते बॅक्टेरियामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. छोट्या स्वरूपात असेल, मायक्रोस्कोपिक असेल, पण जे मोठ्या एखाद्या आपल्याकडे, उदाहरणार्थ आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे, तर आपला पूर्वज, खऱ्या अर्थाने पूर्वज कोण आहे, बॅक्टेरिया आहे. तर या आपल्या बॉडीमध्ये काही जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांची सुरुवात ऍक्च्युअली बॅक्टेरियामध्ये बनायला झालेली. तर ते कशा पद्धतीचे ते आपण बघतोय. आज आपण बघितलं तर तुम्हाला मी 3 लेअर दाखवतो आणि मग आपण आत जातोय, आत एंट्री करतोय. बघा, एक मोठी सेल काढूया. हा बॅक्टेरिया, या बॅक्टेरियाच्या बॉडीवर नेहमीप्रमाणे इथे सेल वॉल असेल. बॅक्टेरियाच्या बॉडीवरची ही सेल वॉल असेल. याच्यावरती सेल वॉल नंतर सगळ्यात बाहेरच्या बाजूला असेल इथे ग्लायकोकॅलिक्स. इथे असेल ग्लायकोकॅलिक्स. कॅप्सूलच्या फॉर्म मध्ये असू शकतं किंवा स्लाइम लेअरच्या फॉर्म मध्ये असू शकतं. हे एवढं आपल्याला कळेल. आता ही बॅक्टेरियाच्या खोलीमध्ये आपण प्रवेश करतोय. कुठे करतोय, आत जातोय. बॅक्टेरिया आपण एक मॉडेल बनवलेलं आहे. असं समजा आपण एक मॉडेल बनवलेलं आहे आणि त्या मॉडेलमध्ये बॅक्टेरियाच्या सेल, मॉडेल कशाचं आहे, बॅक्टेरियल सेल्स. आणि मग आपण आत जाऊन बघतोय कुठे कुठे काय. त्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आपण चालतोय. आपण कशात चालतोय, मग आपण चालतोय सायटोप्लाझम मध्ये. या ठिकाणी काय भरलेलं आहे, सायटोप्लाझम. पूर्ण बॅक्टेरियामध्ये सायटोप्लाझम आपल्याला दिसतं. इमॅजिन करा, थोडंसं इमॅजिनेशन पॉवर वापरा बाळांनो तुमची. आणि या ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला असे स्ट्रक्चर दिसतात. बघा, असे स्ट्रक्चर, असे इनफोल्डिंग काही ठिकाणी तुम्हाला दिसतात. काही ठिकाणी तुम्हाला असे इनफोल्डिंग दिसतात. इनफोल्डिंग, बरोबर. तुम्ही आतून बघताय. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, एक मोठं स्ट्रक्चर असं झालेलं दिसतं. हे असं डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर, एक धागा दिसतोय. तुम्ही मध्ये एंट्री मारलेली आहे आणि ती एंट्री करून तुम्हाला आत असं स्ट्रक्चर दिसतंय, पडलेलं स्ट्रक्चर दिसतंय. कशामध्ये आहे, डायरेक्ट सायटोप्लाझम मध्ये. काय नाव द्याल याला तुम्ही, कम ऑन, व्हॉट इज दिस. याला नाव द्या. सगळ्यात मोठं स्ट्रक्चर आहे बॅक्टेरियल सेल मध्ये. बोला, याला नाव द्या. सांगितलंय, तुम्ही शिकलेले आहात. बोला, व्हॉट इज दिस. बोला बोला, कम ऑन, हुशार मुलांना बोला पटकन. कम ऑन, काय नाव देऊ याला मुलींनो. जेनेटिक मटेरियल. येस, जेनेटिक मटेरियल आहे. बरोबर आहे, जेनेटिक मटेरियल आहे. काय म्हणायचं याला, डीएनए.
हा बॅक्टेरियल डीएनए बेटा, हा काय आहे? बॅक्टेरियल डीएनए आहे. याला, ह्या बॅक्टेरियल डीएनए ला आपण काय आणखी काय म्हणू शकतो? न्यूक्लिओइड म्हणतो. न्यूक्लियस आहे का तो? नाही, न्यूक्लियस सारखा आहे म्हणून त्याला काय नाव देतो आपण? न्यूक्लिओइड. एवढं कळलं? आता हे कसं आहे? डबल स्ट्रँडेड, दोन धाग्याने. डबल स्ट्रँडेड, काही मुलांना उच्चार कळत नसेल. डबल स्ट्रँडेड. बॅक्टेरियाचा डीएनए कसा असतो? डबल स्ट्रँडेड. आपण शॉर्ट मध्ये असं लिहितो, डीएनए. बॅक्टेरियाकडे क्रोमोझोम नसतात. क्रोमोझोम तुम्ही पाहिलेले आहेत. क्रोमोझोम कसे असतात? असे असतात बघा. आपल्या बॉडीमध्ये असे असे, आपल्या सेलमध्ये असे असे क्रोमोझोम असतात. हे क्रोमोझोम आहेत. असा क्रोमोझोम तुम्हाला दिसतोय का? नाही. बॅक्टेरियामध्ये कसा आहे? डबल स्ट्रँडेड डीएनए, डबल स्ट्रँडेड डीएनए असतो. आणि कसा असतो? एकच क्रोमोझोम. हे पूर्ण एकच क्रोमोझोम आहे. याला म्हणतात सर्क्युलर क्रोमोझोम. बॅक्टेरियाकडे फक्त, आपल्याकडे किती क्रोमोझोम आहेत? कोण सांगतं बघू? एक सिंगल सर्क्युलर क्रोमोझोम असतो बॅक्टेरियाकडे. आपल्याकडे किती क्रोमोझोम आहेत? 46 pairs of chromosome. 23 पेअर्स, म्हणजेच 46 क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स किती आहेत आपल्याकडे? 46. बॅक्टेरियाकडे किती क्रोमोझोम आहे? एक. तो कसा आहे? आपल्याकडे क्रोमोझोम कसे आहेत? असे इलॉंगेटेड स्ट्रक्चर्स आहेत, इलॉंगेटेड आहेत. बॅक्टेरियाकडे कसा आहे? सर्क्युलर आहे. कसा आहे? सर्क्युलर आहे. वैशिष्ट्य लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवा. बॅक्टेरियाकडे एकच क्रोमोझोम आहे. कसा आहे? सर्क्युलर आहे. म्हणून इथं मी डबल लिहिलं, नीट लक्ष द्या. सर्क्युलर आहे. बॅक्टेरियाचा तुम्हाला डीएनए विचारला, बॅक्टेरियाचा डीएनए कसा असतो? सर्क्युलर. येत आहे तुमच्या लक्षात? हे समजलं का? एवढं समजलं का? सांगा बरं मला. आपण खोलीत प्रवेश केला, इथून एंट्री मारली आपण. आता आपण पाहिलं की सायटोप्लाझम भरलेला आहे. या सायटोप्लाझम मधून आपण चालत चालत चाललोय. आपण पाहिलं की रस्त्यात एक मोठा धागा पडलेला आहे. तो जो धागा पडलेला आहे त्याला दोन धाग्यांनी बनलेला तो धागा आहे. त्या धाग्याला आपण हातात घेतलं आणि हातात घेऊन बघितलं. तिथे जो आम्हाला त्या बॅक्टेरियाच्या सेल जो फिरवून दाखवणारा होता, त्याने सांगितलं, अहो साहेब काय घेताय तुम्ही हातात? डू यू नो दॅट स्ट्रक्चर? तो माणूस आम्हाला सांगतोय, गाईड आम्हाला सांगतो. तुम्ही सांगितलं, येस आय नो दॅट स्ट्रक्चर. व्हॉट इज इट? इट इज डीएनए. ओके. इट इज बॅक्टेरियल डीएनए. इट इज सर्क्युलर. ओके. म्हणजे हा कसा आहे? बॅक्टेरियाचा डीएनए सर्क्युलर आहे. या सर्क्युलर डीएनए बरोबर आणखी आम्हाला काही गोष्टी आजूबाजूला पाहिल्या. काही पाहिलं आपण की आजूबाजूला अशा रिंग्स पडलेल्या. बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये अशा रिंग्स पडलेल्या दिसल्या आम्हाला. ठिकाणी रिंग्स पडलेल्या. एखादी रिंग इकडे असेल. आपण पूर्ण सेल आतून फिरून बघतोय. काय दिसतंय आम्हाला? त्या माणसाने विचारलं, काय रे बाबा हे काय? सांगितलं, आम्हाला नाही माहिती. काय? व्हॉट इज दिस? दिस इज प्लाझ्मिड. व्हॉट इज दिस? प्लाझ्मिड. याला काय म्हणतात? प्लाझ्मिड. काय असतं प्लाझ्मिड? इट इज एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. क्रोमोझोम सोडून हा एक्स्ट्रा असतो. याला आपण म्हणतो प्लाझ्मिड. याला काय म्हणतो बाळांनो आपण? प्लाझ्मिड. म्हणजे बॅक्टेरियाच्या सेलकडे एक्स्ट्रा काय असतं? प्लाझ्मिड असतं. समजलं? म्हणजे क्रोमोझोम सोडून. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही क्रोमोझोम बॅक्टेरियाचा काढून घेतला, तुम्ही न्यूक्लिओइड बॅक्टेरियाचा काढून घेतला, तर बॅक्टेरियल सेल मरून जाईल. पण तुम्ही प्लाझ्मिड काढला तर बॅक्टेरियाला काही होत नाही. प्लाझ्मिड, बॅक्टेरिया मधले प्लाझ्मिड जर बाहेर काढले तर बॅक्टेरियाला काही फरक पडत नाही. बॅक्टेरिया जगू शकतो. तुम्ही म्हणाल सर असं करता येतं? एक्झॅक्टली करता येतं बेटा. त्याच्यावर मी आता पुढचे 5-7 मिनिटं तुमच्याशी बोलणार. अतिशय काळजीपूर्वक, अतिशय शांतपणे ऐका, कारण पुढची जी स्टोरी आहे ती दुसऱ्या चॅप्टरला जोडणारी आहे. 12वीचं चॅप्टर आहे ते. परंतु त्याचा पाया इथे जर तुमचा मजबूत झालेला असेल, इथे जर तुम्हाला ही गोष्ट कळलेली असेल, प्लाझ्मिडची स्टोरी, तर तुमचं काम सोपं होऊन जातं. पुढे जाऊ. परत कोण आलं? ओके, राऊत मॅडम आलेल्या. ठीक, इकडे लक्ष. आता ह्या बॅक्टेरियाच्या बॉडीवर काय आहेत? सगळे जीन्स प्रेझेंट आहेत. परत तुमच्या समोर प्रश्न आला, सर जीन्स काय? तुम्ही एक एक गोष्ट ऍड करताय. बेटा आपल्या बॉडीची संपूर्ण इन्फॉर्मेशन, डोळे कसे असतील, पाय कसे असतील, हात कसे असतील, लिव्हर कसा असेल, उंची किती असेल, वजन किती, काय जे काही जे कॅरेक्टर त्याला आपण म्हणतो, जे आपल्याला बाहेरून बघितल्या दिसतात आणि आत पण असतात, हे सगळं जे स्ट्रक्चर असतं
या सगळ्या स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन ब्लू प्रिंट, त्याच्यासाठी एक वर्ड आहे. ब्लू प्रिंटचा अर्थ होतो ओरिजिनल इन्फॉर्मेशन. ओरिजिनल ब्लू प्रिंट शब्द आला ना तुम्हाला कधी समजा सिनेमा बघताना कुठे, तर ब्लू प्रिंटचा अर्थ होतो की एकदम प्युअर कॉपी, पहिली कॉपी, फर्स्ट कॉपी जी असते, ओरिजिनल कॉपी. ती सगळी इन्फॉर्मेशन कशावर लिहिलेली असते, कशावर असते, इथे असते डीएनए. आता ह्या डीएनए मध्ये निरनिराळ्या पार्ट्स आहेत, त्या निरनिराळे हिस्से आहेत ते. आणि त्या हिस्स्यांवर बॅक्टेरिया बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यावर छापलेली असं समजा. तात्पुरतं समजण्यासाठी सांगतो, याच्यावर छापलेली, याच्यावर लिहिलेली माहिती. ही जी माहिती आहे, ही माहिती ज्या वेळेला बॅक्टेरिया डिव्हाइड होतो किंवा बॅक्टेरिया रिप्रोडक्शन करतो. रिप्रोडक्शन करणं म्हणजे काय, बायनरी फिजन करणं. बॅक्टेरियाची बॉडी वाढते साईजने आणि तो स्वतःच्या सगळे जे मध्ये त्याच्याकडे 2-4 सेल ऑर्गॅनेल आहेत. उदाहरणार्थ प्लाझमिड्स आहेत, उदाहरणार्थ न्यूक्लिओइड आहे, उदाहरणार्थ तुम्हाला मी शिकवणार रायबोसोम्स आहेत. यांच्या कॉपीज बनवतो आणि त्याचे 2 तुकडे करतो. मग अर्धा बॅक्टेरिया इकडे जाईल, अर्धा बॅक्टेरिया इकडे. पुन्हा तो बॅक्टेरिया साईजने वाढला की तो तसंच मध्यभागी तो ब्रेक होईल, त्याला बायनरी फिजन म्हणू, आणि पुन्हा डिवाइड. बॅक्टेरियाची नॉर्मल स्ट्रॅटेजी अशी आहे की बॅक्टेरिया डिवाइड कसा होतो की मध्यभागी खाच पडते त्याला आणि त्याच्यातनं सेपरेट होतो. याला म्हणतात बायनरी फिजन. बॅक्टेरियाच्या बॉडीवर जर एखाद्या ठिकाणी अशी हे तयार झालं, काय म्हणू त्याला आपण, कळीसारखा भाग, असा फुगवटा तयार झाला, त्याला म्हणतात बडी. तर बॅक्टेरियाच्या नॉर्मल रिप्रोडक्शनच्या 2 पद्धती. कोणती? एक फुगवटा येऊन आणि तो पार्ट सेपरेट होतो. जसं आपल्याला एक बेंड आलं, एक टेंगूळ आलं आणि त्या टेंगूळ इथून मोठं होत गेलं आणि ते एक दिवस गळून पडलं. तर त्याला जसं बडिंग म्हणू, त्याला तसंच बॅक्टेरियाच्या बॉडीवर बडिंग. आणि दुसरं आहे की बॅक्टेरियाच्या बॉडीला मध्यभागी खाच पडते आणि ते सेपरेट होतात 2 बॅक्टेरिया. याला आपण म्हणतो बायनरी फिजन. आता वाय आय एम टेलिंग ऑल दिस थिंग, त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की याची कॉपी बनवावी लागते. तुम्ही एक बॅक्टेरिया बनवला आणि त्याच्याकडे डीएनए गेलं नाही, काय उपयोग होईल का? तुम्हीच विचार करा. सेल डिव्हिजन शब्दाचा अर्थ काय होतो की जी सेल आहे, आधीची जी सेल आहे त्या सेलची एक्झॅक्ट दुसरी सेल तशीच्या तशी कॉपी बनणं, याला आपण काय म्हणतो, सेल डिव्हिजन. बरोबर आहे. माणूस आहे पण त्याला ना एक मुलगा झाला पण त्याला हृदय नाही, त्याला मेंदू नाही, असं चालेल का? म्हणजे कम्प्लीट आपल्याला बाळासारखं बाळ हवं असतं ना, तसं सेल सारखी सेल तयार होणं, याला म्हणतात रेप्लिकेशन होणं. जर डीएनएचं रेप्लिकेशन झालं नाही, डीएनएची कॉपी बनली नाही, तर त्या बायनरी फिजनला अर्थ उरणार नाही ना. म्हणून याच्यासाठी लक्षात ठेवायची एक कॉपी बनते. की जेव्हा कॉपी बनून पूर्ण तयार होते, नंतर बॅक्टेरिया डिवाइड होते. पुन्हा पुढचा जो बॅक्टेरिया डिवाइड होईल त्याच्यामध्ये पण पूर्ण सगळे स्ट्रक्चर, जेवढे स्ट्रक्चर त्याच्या आत पडलेले आहेत, याच्या सगळ्यांचं डुप्लिकेशन होतं. या सगळ्यांची एक कॉपी बनते आणि मग सेपरेट. म्हणजे पॅरेंट बॅक्टेरिया किंवा मदर बॅक्टेरिया जो असेल त्याच्यापासून डॉटर बॅक्टेरियामध्ये इक्वल अमाऊंट ऑफ सगळ्या गोष्टी गेलेल्या. यालाच आपण म्हणतो सेल डिव्हिजन. आता नीट लक्ष द्या, जे मी पुढे शिकवतो त्याच्याकडे लक्ष द्या. आता या बॅक्टेरियाला जगण्यासाठी, जरी याचा लाईफ अतिशय छोटा असलं, तरी सुद्धा याला जगण्यासाठी, आपल्याला जगण्यासाठी किंवा जगातले जेवढे असंख्य सजीव असतील सगळ्यांना जगण्यासाठी या सेलला काही काम करावं लागतं आतल्या. आता जेनेटिक मटेरियल जे आहे, हे जेनेटिक मटेरियल जे आहे याला आपण म्हणतो डीएनए. डीएनए काय प्रकार असतो 2 मिनिटात एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या, अटेंटिव्ह राहून. डीएनए आणि आरएनए हे काय आहेत? डीएनए आणि आरएनए काय आहेत? हे जनरली यांना आपण काय म्हणतो, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. हे काय आहेत बाळांनो? न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. याच्या शेवटचा जो वर्ड आहे NaNA, याचा अर्थ आहे न्यूक्लिक ऍसिड. कमॉन, लक्षात येत आहे सगळ्यांच्या? NA शब्दाचा अर्थ, हा इथे NaNA. आता डी आणि आर चा फरक समजून घेऊ. आता इथे लक्ष द्या सगळ्यांनी. फ्रेडरिक मिशर नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. याच्याबद्दल बोललोय का मी तुमच्याशी? कोणाला आठवतंय का? काय आहे फ्रेडरिक मिशर? कोण होता? बोला. वॉज फ्रेडरिक मिशर आणि काय स्टडी केलं त्याने? बोला पटकन, फटाफट बोला. तुम्हाला येत असेल तर माझं काम सोपं होईल. पटकन बोला. फ्रेडरिक मिशरने काय केलंय?
बोललो होतो ना मी, आऊलच्या सेलवर त्याने एक्सपेरिमेंट केला होता. आऊल जे घुबड जे असतं त्याच्या सेल्सवर त्याने एक्सपेरिमेंट केला. त्या घुबडाला पस झालेला होता, पू झालेला होता. त्याच्यातला सेल त्याने खोलल्या आणि सेल खोलल्यानंतर समजा ह्या घुबडाची सेल खोलली, तर सेल खोलल्यानंतर त्याने न्यूक्लियस खोलला आणि ह्या न्यूक्लियस मध्ये जे काही मटेरियल त्याला सापडलं ते मटेरियल कसं होतं, ऍसिडिक होतं. कसं होतं, ऍसिडिक होतं. आणि तेव्हापासून हे न्यूक्लियस मध्ये सापडलं आणि हे याच्या आत जे फ्लुइड होतं, याच्या आत जे भरलेला जो द्रव होता तो ऍसिडिक होता, हे त्याने शोधलं. म्हणून त्याने सुरुवातीला नाव दिलं याला न्यूक्लिक ऍसिड. याला काय नाव दिलं त्याने, न्यूक्लिक ऍसिड. आता न्यूक्लिक ऍसिड इथे येणे जो शब्द आहे, या दोन्ही शब्दांचा अर्थ आपल्याला कळला की याला न्यूक्लिक ऍसिड का म्हणायचं, कारण ते ऍसिडिक स्वभाव आहे. ऍसिडिक कोणाला म्हणतात, ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी आहे. 7 पीएच न्यूट्रल, 7 पेक्षा कमी ऍसिडिक, 7 पेक्षा जास्त बेसिक किंवा अल्कलाईन. आता ही गोष्ट क्लिअर झाली. आता हा जो पार्ट आहे, नीट लक्ष द्या, हा जो पार्ट आहे इथे जे ऍसिडिक नेचर आहे, तर याच्यामध्ये 2 प्रकारची शुगर आपल्याला दिसते. त्या शुगरचं नाव काय आहे, कोण सांगतं? इथे जी शुगर आहे ती 2 प्रकारची आहे. न्यूक्लिक ऍसिड मध्ये डीएनए आरएनए मध्ये 2 प्रकारची शुगर आढळते. एकाला म्हणतो डीऑक्सीरायबोज. कोणती शुगर आहे ही, डीऑक्सीरायबोज. आणि दुसरी शुगर कोणती आहे, रायबोज. दुसरी शुगर कोणती आहे, रायबोज. आता पूर्ण फुल फॉर्म माहित झाला तुम्हाला, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. इथे काय झालं, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आरएनए डीएनए कळलं. या डीएनए मध्ये डीऑक्सीरायबोज का म्हणायचं ते नीट लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या. ही 5 कार्बनची शुगर असते. नॉर्मल शुगर आपण शिकलोय. कोण सांगतं मला ग्लुकोजचा फॉर्म्युला? C6H12O6. C6H12O6 is glucose. C6H12O6 is glucose. ज्याच्या नावापुढे ओस नाव आलं ना बाळांनो, सगळ्यांनी लक्ष द्या. ज्याच्या नावाच्या एंडला OSE आला त्याचा अर्थ काय झाला, ग्लुकोज. म्हणजे शुगर शुगर शुगर. ग्लुकोज, फ्रक्टोज आहे की नाही, मॅनोज, सुक्रोज, फळांमध्ये असलेली फ्रक्टोज आहे की नाही, दुधामध्ये असलेली लॅक्टोज. बघा, दुधामध्ये साखर जी असते तिला लॅक्टोज म्हणते, फळांमध्ये असेल तिला फ्रक्टोज म्हणते, ऊसात असते सुक्रोज असते. असं येतंय लक्षात. तर याच्या प्रत्येक प्रकारची जिथे जिथे जशी जशी शुगर आढळते त्या पद्धतीने तिचं नाव दिलेलं आहे. म्हणजे OSE नाव आलं तर तुम्हाला काय कळलं पाहिजे, केमिस्ट्रीत येऊन बायोमध्ये OSE नाव शेवटी आलं याचा अर्थ शुगर आहे. नीट लक्ष द्या. आता ही जी शुगर आहे या शुगरचा फॉर्म्युला काय आहे, C5H10O5. हिचा फॉर्म्युला काय आहे, C5H10O5. आणि ह्या शुगरलाच नाव काय आहे, रायबोज. या शुगरचं नाव काय आहे, रायबोज. बघा स्ट्रक्चर कसं आहे. याला म्हणतात 5 कार्बन शुगर. बघा इथं कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि इथे कार्बन नंबर 5 आहे. ही 5 कार्बन शुगर आहे. येतं लक्षात. म्हणून हिचं नाव काय, रायबोज. रायबोज न्यूक्लिक ऍसिड. शुगर समजली. जर या C5H10O4 झाला, O4 झाला, एक ऑक्सिजन कमी असला, का असतो, कसा असतो, का आवश्यक आहे ते पुढे शिकू. जर C5H10O4 झाला म्हणजे एक ऑक्सिजन मायनस झाला, 1 ऑक्सिजन ऍटम मायनस झाला. याला बायोलॉजीमध्ये याला काय म्हणतात, डी. काय डी मायनस, काय मायनस केलं तुम्ही, ऑक्सिजन मायनस केला. काय मायनस केला, ऑक्सिजन मायनस केला. म्हणजे कशाचं डी केलं, कशाचं मायनस केलं, ऑक्सिजनचं. म्हणून डी ऑक्सी, 2 गोष्टी झाल्या. एक ऑक्सिजन ऍटम आम्ही काढून टाकला, म्हणून आता नाव काय झालं, डीऑक्सी रायबोज. रायबोज शुगर जशीच्या तशी आहे, पण आता एक ऑक्सिजन मायनस केल्यामुळे ह्या शुगरचं नाव काय झालं, डीऑक्सी रायबोज. हे कळलं का सगळ्यांना? कम ऑन. रायबोज डीऑक्सी रायबोजचा फरक समजला का? बोला. रायबोज आणि डीऑक्सी रायबोजचा फरक समजला का? का म्हणायचं? येस. म्हणजे आता नीट लक्ष द्या. ज्या वेळेला मी DNA म्हणेल त्याचा अर्थ काय आहे, एक ऑक्सिजन कमी असलेली शुगर. म्हणजे या बॅक्टेरियाच्या सेलच्या आत काय आहे,
डीएनए म्हणजे कोणत्या प्रकारची शुगर आहे? C5H10O4 आहे. आणि याच्यापासून आता काय बनतं, कसं बनतं ते पुढे शिकवतो 2 मिनिटात. ही एवढं कन्सेप्ट क्लिअर झाली का? याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, नाही तर मी पुढे जा. बोला, याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कल्पेश आहे का? कल्पेश, कल्पेश आर यू गेटिंग बेटा? कल्पेश, येस सर. कळलं का तुला? हे कळतंय का बेटा? हो सर. गुड. आता मी पूछतोय, नीट लक्ष द्या. आता डीऑक्सीरायबोज, आता याला न्यूक्लिक ऍसिड म्हणण्यामागे त्याने पाहिलं की त्याची ऍसिडिक प्रॉपर्टी आहे. पण न्यूक्लिक ऍसिड म्हणण्यासाठी न्यूक्लिक ऍसिड म्हणण्यासाठी अशी काय गोष्ट होती की ज्याच्यामुळे त्याचं नाव कंटिन्यू ठेवलं गेलं? हा पण प्रश्न आहे ना. अरे ही जी गोष्ट आहे, फ्रेडरिकची जी गोष्ट आहे ती 19व्या शतकाच्या आसपासची, म्हणजे 19वं शतक संपत आलं होतं त्यावेळेची गोष्ट आहे. येतंय लक्षात? आणि त्या फ्रेडरिक मिचरने सांगितलं की मध्ये असं असं स्ट्रक्चर असतं आणि ते असंच आहे. लिसन व्हेरी केअरफुली. आता त्याने सांगितलं की ते जे न्यूक्लिक ऍसिड आहे ते ऍसिडिक आहे, इथपर्यंत कळलं, मान्य. परंतु ते न्यूक्लिक ऍसिड आहे हे नुसतं ऐकून सायंटिस्ट गप बसतील का? तर त्यांनी पुढे शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना लक्षात आलं की ही जी शुगर होती, जी मगा मी काढली, ही जी शुगर होती, या शुगरला नीट लक्ष द्या, ही जी शुगर आहे या शुगरच्या इथे नायट्रोजन बेस लावलेला आहे. नायट्रोजन बेस इकडे अटॅच आहे. एक नायट्रोजन बेस आहे, पुढे गेल्यावर शिकवेल. ह्या नायट्रोजन बेस 4-5 प्रकारचे असतात. ॲडेनिन, ग्वानाइन, सायटोसिन, थायामिन आणि युरासिल. हे 5 प्रकारचे असतात नायट्रोजन बेस. यांना काय, याला तुम्ही लिहिताना N2 बेस नका लिहू, तुम्ही पूर्ण लिहा वाटलं. नायट्रोजन बेस याला एका बाजूला, म्हणजे मी समजा शुगर आहे, माझ्या एका हाताला काय असेल? नायट्रोजन बेस. दुसऱ्या हाताला काय असेल? इथे काय असतं? इकडे लक्षात. इथे कार्बन असतो आणि ह्या कार्बनला अटॅच अशी परिस्थिती असते. इथे असतं फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो. इथे काय असतो? फॉस्फेट. इथे अटॅच असतो फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट और फॉस्फोरिक ऍसिड काय अटॅच असतो इथं? फॉस्फोरिक ऍसिड. तुम्ही म्हणाल तर तुम्ही एकाच शब्दाला 2 नावं देताय, कन्फ्यूज होतोय आम्ही. बिलकुल कन्फ्यूज होऊ नका. जिथं जिथं ऍसिड शब्द येतो बायोलॉजीमध्ये किंवा तुम्हाला बाहेरही ऐकायला, फॉस्फेट ज्याच्या नावात, जसं मी मगाशी बोललो ना, OSE लागला, तर त्याचा अर्थ काय घ्याल तुम्ही? ज्याच्या नावाच्या शेवटी OSE लागला, काय अर्थ घ्याल त्याचा? ग्लुकोज. बोला, शुगर. बरोबर आहे ना? तसं ATE शेवटी लागलं तर काय अर्थ घ्यायचा? एट, ज्याचा उच्चार एट झाला, Acid. त्याचा अर्थ होतो ऍसिड. गुड. म्हणजे आता इथं फॉस्फोरिक ऍसिड झाला. आता हे जे फॉस्फोरिक ऍसिड आहे बाळांनो, आता तुम्ही मला सांगा, एका बाजूला त्याच्या नायट्रोजन बेस आहे, एका बाजूला फॉस्फोरिक ऍसिड आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण? न्यूक्लिक ऍसिड. एकत्रित हे काय झालं? न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे डीऑक्सी, आता पूर्ण नाव लिहू, डीऑक्सी रायबोज. फॉस्फोरिक ऍसिड असल्यामुळे आणि नायट्रोजन बेस असल्यामुळे, हे न्यूक्लियस मध्ये सापडत असल्यामुळे फक्त आपण एकच वर्ड यूज करतो याच्यासाठी, न्यूक्लिक. हे न्यूक्लियस मध्ये आढळतं. कशाने बनलेलं? डीऑक्सीरायबोजनी न्यूक्लियस मध्ये आहे. आणि फॉस्फोरिक ऍसिड मुळे याचा स्वभाव कसा झालेला आहे? ऍसिडिक. म्हणून याला आपण म्हणतो DNA, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि ज्याच्याकडे रायबोज असेल फक्त, ही डीऑक्सीरायबोजच्या ऐवजी रायबोज शुगर असेल, बाकी सगळं सेम राहील, मग पुढे काय येईल? न्यूक्लिक ऍसिड. रायबोज न्यूक्लिक ऍसिड. हा फरक आहे डीएनए आणि आरएनए मधला. आता डीएनए आरएनएचं काय काय रोल असतात ते आपण पुढे समजू. हे कळलं का? याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सांगा? ज्या मुलांना नोट डाऊन करायचं त्यांनी नोट डाऊन करा, पुढे जाऊया. चालेल, थँक्यू लवकेश.
थँक्यू बेटा. आता हे एवढं आम्हाला कळलं. आता होतं काय, बॅक्टेरियाला जर डिव्हाइड करायचं असेल, दोन सीन सांगतो, दोन सिच्युएशन सांगणार आहे, अतिशय काळजीपूर्वक ऐका. बॅक्टेरियाला ज्या वेळेला डिव्हाइड करायचं असेल, त्यावेळेला दोन गोष्टी घडल्या पाहिजेत, की बॅक्टेरियाच्या सेलची कॉपी तयार झाली पाहिजे. काय तयार झालं पाहिजे? बॅक्टेरियल सेलची कॉपी तयार झाली पाहिजे. आणि जोपर्यंत बॅक्टेरियल सेलची कॉपी बाळांनो तयार होत नाही, तोपर्यंत बॅक्टेरिया डिव्हाइड करू शकत नाही. म्हणजे समजा हा मूळ डीएनए, हा पॅरेंटल डीएनए, हा मदर डीएनए, तर याच्यामध्ये दुसरी एक कॉपी अशी तयार झाली पाहिजे. काळजी घ्या, नीट लक्ष द्या. म्हणजे याची अशी एक कॉपी दुसरी तयार झाली पाहिजे. आणखी एक कॉपी याची तयार झाली पाहिजे. डीएनए पासून डीएनए बनणं, याला एक वर्ड सांगितला होता. कोण सांगतं मला? फॉर्मेशन ऑफ डीएनए फ्रॉम द डीएनए. इट इज कॉल्ड ॲज रिप्लिकेशन. येस. सगळ्यांनी लक्ष द्या, लिहून ठेवा. फॉर्मेशन ऑफ डीएनए फ्रॉम डीएनए यालाच आपण म्हणतो कॉपी करणं, कॉपीइंग. हा वर्ड आहे, नीट लक्षात. कॉपीइंग, डीएनए ची कॉपी बनवणं, डीएनए पासून डीएनए तयार करणं. फॉर्मेशन ऑफ डीएनए फ्रॉम डीएनए इज कॉल्ड रेप्लिकेशन. काय वर्ड यूज करतात त्याला? रेप्लिकेशन. म्हणजे जोपर्यंत बॅक्टेरिया याच्या डीएनए ची कॉपी बनत नाही, तोपर्यंत दुसरा बॅक्टेरिया बनू शकत नाही. आता ही जी कॉपी बनते, ही कॉपी एका ठिकाणाहून असं ह्या डीएनए मधूनच एक पीस असा बाहेर निघतो. पुढे कसं होतं ते तुम्हाला मी शिकवणार आहे डिटेलमध्ये. तर त्याच्यापासूनच एक धागा बनत जातो, तो कम्प्लीट होतो आणि तो मूळ डीएनए पासून सेपरेट होतो. जसं सेल डिवाइड होते ना, तसंच याचं पण सेपरेशन होतं. काही एन्झाईम्स असतात. आता पुढचा मुद्दा येतोय की बॅक्टेरियामध्ये निरनिराळ्या प्रकारचे एन्झाईम्स तयार करावे लागतात. एन्झाईम शब्दाचा अर्थ होतो असे केमिकल्स जे बॅक्टेरियल सेलला जिवंत राहण्यासाठी, डिव्हाइड करण्यासाठी, रेप्लिकेशन करण्यासाठी, निरनिराळ्या कामांसाठी हेल्प करतात. येतंय तुमच्या लक्षात? बॅक्टेरियल सेलला निरनिराळ्या कामासाठी हेल्प करतात. बॅक्टेरिया जसं आपल्याला जगण्यासाठी आपल्या तोंडात लाळ तयार झाली पाहिजे, आपलं खाल्लेलं अन्न पचलं पाहिजे, आपली वाढ झाली पाहिजे, बरोबर आहे की नाही? आपल्याला नीट दिसलं पाहिजे, आपल्या मेंदूचा विकास झाला पाहिजे, याच्यासाठी निरनिराळे केमिकल्स रात्रंदिवस आपल्या बॉडीमध्ये बनतात. आता ही जरी एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एकच सेल आहे, तरी सुद्धा याला जे खाल्लेलं अन्न आहे ते पचवावं लागेल, त्याच्या बॉडीमध्ये काही एन्झाईम्स तयार करावे लागतील, त्याला जे हल्ला करणारे ज्यांच्यापासून त्याच्या बॉडीला प्रोटेक्शन द्यायचंय त्याच्यासाठी काही गोष्टी बनवाव्या लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशनची इन्फॉर्मेशन कशावर लिहिलेली आहे? याच्यावर लिहिलेली. आता जे मी स्ट्रक्चर काढलं ना, नीट लक्ष द्या. आता जे 2 मिनिटापूर्वी मी हे स्ट्रक्चर काढलं, इकडे फॉस्फोरिक ऍसिड आणि इकडे नायट्रोजन बेस, हे जे स्ट्रक्चर काढलं याला एकत्रित एका स्ट्रक्चरला म्हणतात न्यूक्लिओटाइड. याला काय म्हणतात बाळांनो? न्यूक्लिओटाइड. एक जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर, ह्या स्ट्रक्चरला न्यूक्लिओटाइड यांची माळ तयार होत असते. याची अशी माळ बनते. म्हणजे ह्या बाजूला पुन्हा इथे दुसरा, तिसरा, चौथा अशी माळ तयार होते. याच्या बाजूला पण एक माळ तयार होते, म्हणून याला आपण 2 धाग्यांचा बनलेला म्हणतो. समजा हा जर इकडे असा असेल ना, थोडस डिटेल जात आहे, सॉरी, नीट समजून घ्या. हा इकडे हा डीएनए ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, इकडे नायट्रोजन बेस आहे, इकडे पण इकडचा नायट्रोजन बेस असेल आणि हा असा असेल. इकडे हा उलटा असतो इकडचा, आणि इथून ही चेन चालू होईल पुन्हा इकडचा खाली, याच्या खाली असं इकडचा असा उलटा, इकडच्या बाजूला उलटा असेल, त्यामुळे याला अँटी पॅरलल चेन म्हणतात. अशा पद्धतीने.
आणि हे इथून असे जोडलेले राहतात, हे इथून असे जोडलेले राहतात, पुन्हा इथे नायट्रोजन बेस, ही अशी चेन चालू असते, ही चेन असते. याला आपण म्हणतो डबल स्ट्रँडेड डीएनए, 2 धाग्यांनी बनलेला. हा एक धागा आणि हा एक धागा. येतंय लक्षात? आता याच्यावर जी लिहिलेली इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन जर कॉपी केली गेली नाही तर कुठलंही प्रोडक्ट बनत नाही. कसं बनतं, काय बनतं, आपण 2 मिनिटात बघतोय. नीट लक्ष द्या. थोडंसं जड आहे मला माहिती आहे, पण तुम्हाला आज थोडंसं बी टाकून ठेवलेलं असेल ना, तर पुढे जेव्हा मी शिकवेल त्यावेळेला तुम्हाला सोपं जाईल. इकडे लक्ष द्या. या डीएनए वर लिहिलेली सूचना, या डीएनए वर लिहिलेली इन्फॉर्मेशन जी असते, या डीएनए वर लिहिलेली इन्फॉर्मेशन जी असते, त्या बॅक्टेरियाच्या सेलला एखादं प्रोटीन बनवायचं, एखादं एन्झाईम बनवायचं आहे, तर काय होतं नीट लक्षात द्या. आता मी हे रेड कलरचा जो डीएनए तो पुसतोय. या बॅक्टेरियाला कामकाज कसं चालतं मध्ये, बॅक्टेरिया निरनिराळ्या प्रकारचे केमिकल कसे बनवतो ते तुम्हाला समजून सांगण्याचा माझी धडपड आहे, माझा प्रयत्न आहे. नीट लक्ष द्या. बॅक्टेरियाचा समजा ह्या पर्टिक्युलर पार्टवर, इथून ते हा पार्ट जो आहे याच्यावर एक इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. तर बॅक्टेरियल सेल काय करते, ही जी इन्फॉर्मेशन आहे ह्या इन्फॉर्मेशनची कॉपी असलेला एक आरएनए बनवते. या इन्फॉर्मेशनची कॉपी असलेला एक आरएनए बनवते आणि हा आरएनए बनला की हा आरएनए लगेच बाहेर येतो, इथून बाहेर येतो. हा आरएनए समजा इथे बाहेर आला, म्हणजे एका बाजूला जसा निघतोय तसा तो बाहेर येतोय असं समजत. इथे याची कॉपी बनते ना, हा बाहेर आला. हा बाहेर आला की याला दुसरं एक सेल ऑर्गॅनेल असतं, बॅक्टेरियाकडे आहे ते, आपल्याकडे पण आहे आणि बॅक्टेरियाकडे पण आहे. तर याला लगेच ते हे चिकटतात. हे जे चिकटतात त्याला म्हणतो आपण रायबोसोम्स. हे असे चिकटतात याला, आणि याच्यावरची इन्फॉर्मेशन जी असते ती हे वाचतात आणि वाचून त्या हिशोबाने ते केमिकल बनवायला सुरुवात करतात. हे जे केमिकल आहे हे बनतात. कसं बनतं याचं मी तुम्हाला ॲनिमेशन दाखवेल, घाबरू नका, गोंधळून जाऊ नका. म्हणजे बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये जे काही केमिकल्स बनवायचे असतील, ही इन्फॉर्मेशनची कॉपी केली जाते. हे जे स्ट्रक्चर बाहेर येत आहे याला म्हणतात मेसेंजर आरएनए, याला म्हणतात mRNA, स्मॉल एम आहे, mRNA. यालाच तुम्ही याला फुल फॉर्म लिहू शकता, मेसेंजर आरएनए. मेसेंजर शब्दाचा अर्थ होतो जो निरोप घेऊन येतो. आणि हा mRNA जो असतो, या mRNA वरची इन्फॉर्मेशन जी असते हे रायबोसोम्स पकडतात आणि हे रायबोसोम जे असतात हे रायबोसोम याला रीड करू शकतात. ही जे स्ट्रक्चर असतं हे फक्त प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे बॅक्टेरियामध्ये दिसतं. याला म्हणतात पॉलिसोम. का म्हणतात पुढे गेल्यावर रायबोसोम शिकवताना परत सांगेल मी तुम्हाला. याला म्हणतात पॉलिसोम. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे बॅक्टेरियाची बॉडी चालू राहण्यासाठी, जगण्यासाठी त्याला निरनिराळ्या प्रकारचे केमिकल तयार करावे लागतात. त्या केमिकलची इन्फॉर्मेशन कशावर असते, डीएनए वर असते. त्या डीएनए पासून एक mRNA बनवला जातो. तो mRNA जसा तयार होतो, एका बाजूला तयार होत जातो, दुसऱ्या बाजूला त्याला रायबोसोम्स जे असतात, ह्या सेलच्या आत रायबोसोम छोटे रायबोसोम असतात. हे बघा असे छोटे रायबोसोम्स असतात बाळांनो, असे रायबोसोमचे कण असतात. रायबोसोम हा स्वतः सुद्धा एक प्रकारचा आरएनएच आहे. आलं लक्षात? हे रायबोसोम तुम्ही फेरफटका मारतायत ना सेलमध्ये, हे तुम्हाला रायबोसोम दिसतात. जसं याच्यात प्रोटीन फॉर्मेशन चालू होईल, काहीतरी प्रोटीन बनवायचं काम सुरू होईल, तसे पटपट रायबोसोम येऊन या mRNA वर चिकटून जातात आणि त्या mRNA बनल्यानंतर त्यांच्यापासून हे चिकटले की त्यांच्या बॉडीमधून दुसरं केमिकल रिलीज होतं, दुसरं केमिकल बनवलं जातं. याला आपण म्हणतो प्रोटीन फॉर्मेशन. याला आपण म्हणतो प्रोटीन फॉर्मेशन. आता मी तुम्हाला हे जे आहे ना, हे सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला लिहून दाखवतो. बघा कसं आहे. डीएनए टू डीएनए बनणं याला रेप्लिकेशन होतं. डीएनए पासून आरएनए बनणं, mRNA बनणं, याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. याला काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन. डीएनए पासून mRNA बनणं, डीएनए पासून mRNA बनणं याला काय म्हणतो आपण? ट्रान्सक्रिप्शन. आणि या mRNA पासून
या mRNA पासून, इकडे लक्ष द्या, या mRNA पासून प्रोटीन बनणं, याला आपण म्हणतो, या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. डीएनए पासून डीएनए बनणं, याला काय म्हटलं? रेप्लिकेशन. डीएनए पासून डीएनए बनणं, याला काय म्हणतो आपण? रेप्लिकेशन. डीएनए पासून डीएनए बनतो, याला काय म्हणतो? रेप्लिकेशन. डीएनए पासून आरएनए बनणं, याला काय म्हणतो आपण? ट्रान्सक्रिप्शन. काय वर्ड आहे? ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सक्रिप्शन झालेला जो इन्फॉर्मेशन घेऊन आलेला एमआरएनए, त्या एमआरएनए पासून प्रोटीन बनणं, त्या एमआरएनए पासून केमिकल बनणं, प्रोटीन बनणं, याला काय म्हणतो आपण? ट्रान्सलेशन. हे कळलं का? बोला. हो सर. एवढं कळलं बाळांनो? गुड, व्हेरी गुड. आता एवढं जर तुम्हाला कळलं असेल तर आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की प्रोकॅरियोटिक सेल असो की युकॅरियोटिक सेल असो, त्याच्याकडे आरएनए पण बनत असतो आणि त्याच्याकडे डीएनए पण असतो. त्याच्याकडे आरएनए पण असतो आणि त्याच्याकडे डीएनए पण असतो. ही गोष्ट आता तुम्हाला कळली. आता मी हे सगळं का सांगितलं त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे बाळांनो की हे डीएनए जे असतात, आता ह्या डीएनएचं अशा पद्धतीने कॉपी बनलेली आहे. डीएनए डिवाइड कसा होतो, ह्या दोन गोष्टी आपल्याला याच्यातनं कळल्या. आता ही जी प्रोसेस झाली, ही जी सगळी प्रोसेस झाली, या प्रोसेसचा उपयोग ह्या प्लाझमिडच्या माध्यमातून कसा केला जातो? मला प्लाझमिड क्लिअर करण्यासाठी हा सगळा इतिहास सांगावा लागतो. आता प्लाझमिड काय प्रकार आहे? प्लाझमिडला काय नाव दिलं आपण? एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. प्लाझमिडला काय म्हटलं? एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. तुम्हाला सांगतो बाळांनो, आश्चर्य वाटेल तुम्हाला, 1900 इफ आय एम नॉट रॉंग, आय थिंक 60 किंवा 62चं दशक असेल, 60 किंवा 62चं असेल, त्यावेळेला एका सायंटिस्टने प्लाझमिड बाहेर काढलं. सेलच्या आतून, बॅक्टेरियाच्या सेलच्या आतून प्लाझमिड बाहेर काढलं. तो एक्सपेरिमेंट करत होता, पण खऱ्या अर्थाने साल उजाडलं 1972. 72 साली या प्लाझमिडचा उपयोग केला गेला. प्लाझमिडला कट केलं गेलं आणि प्लाझमिड मध्ये दुसरं काही जॉईन होतंय, करता येतंय का हे बघितलं गेलं. आता बघा, मी तुम्हाला या प्लाझमिडचा उपयोग काय करतात सायंटिस्ट लोक ते सांगतो तुम्हाला. एक प्लाझमिड तुम्ही बाहेर काढला, हा तुम्ही प्लाझमिड बाहेर काढला. प्लाझमिड बाहेर काढला की हा जो प्लाझमिड आहे, मोठा करून दाखवतो. या प्लाझमिड कसा आहे? डबल स्ट्रँडेड डीएनए. आपला डीएनए कसा आहे? डबल स्ट्रँडेड. आपला पण डीएनए डबल स्ट्रँडेड आणि या बॅक्टेरियाचा डीएनए पण डबल स्ट्रँडेड आहे. याच्यावर याला काय केलं जातं? याचा ठराविक पार्ट असा कट केला जातो. ठराविक पार्ट कट केला जातो आणि इथे आपल्याला मनाला आवडेल असा जीन सायंटिस्ट लोक लावून देतात. सायंटिस्ट लोक लावून देतात आपल्याला, त्यांना मनाला वाटेल असं दुसरा जीन इथे लावला जातो. इथे दुसरा जीन लावतात. समजा हा माणसाचा जीन लावला आणि याला काय करतात आता? दुसऱ्या सेलमध्ये किंवा बॅक्टेरियाच्या सेलमध्ये घुसवून देतात, दुसऱ्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये. आणि ह्या प्लाझमिडचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या कॉपीज बनत राहतात. कोणाच्या बॉडीमध्ये? बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये. आता याला असं माणसाचा जीन लावलेला, माणसाचा त्यांना आवश्यक असलेला तो कामाचा जीन आहे तो लावून दिला आणि तो दुसऱ्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये टाकून दिला. त्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये टाकल्याबरोबर हा जीन त्याची कॉपीज बनवतो. जसं जसं हा कॉपी बनवत जाईल तसं तसं ह्या जीनवर जी लिहिलेली इन्फॉर्मेशन आहे, जसं एमआरएनए पासून काय बनत होतं? प्रोटीन बनत होतं. तसं माणसाला हवं असलेलं प्रोटीन, त्या प्रोटीनची इन्फॉर्मेशन कशावर आहे? याच्यावर आहे. म्हणजे तो बॅक्टेरिया आता काय करायला लागला? माणसासाठी काम करायला लागला. माणसाला जे पाहिजे होतं प्रोटीन, ते त्याची इन्फॉर्मेशन, त्याची कॉपी बनते आणि याच्यापासनं काय बनवलं जात आहे? केमिकल बनवलं जात आहे. याने माणसाने याचा उपयोग केला, प्लाझमिड बाहेर काढून. यालाच आपण म्हणतो जेनेटिक इंजिनिअरिंग. याला काय म्हणतो? जेनेटिक इंजिनिअरिंग. यालाच आपण म्हणतो जेनेटिक इंजिनिअरिंग. आपल्या नाशिकमध्ये कालच मला एक सायंटिस्ट भेटले होते, त्यांनी मला सांगितलं की जेनेटिक इंजिनिअरिंगचं काम आमचं फार जोरात चालू आहे. आपल्या नाशिकमध्ये एकच युनिट आहे
जिथे जेनेटिक इंजिनिअरिंगचं काम चालतं आणि तिथे आता कोविडची टेस्ट वगैरे होते. या सगळ्या गोष्टी ते करत असतात. म्हणजे प्लाझ्मिड काढणं, त्याला कापणं, त्याला जोडणं, त्याच्या कॉपीज बनवणे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मायक्रोस्कोपिक काम आहे सगळं. दिस इज जेनेटिक इंजिनिअरिंग. आता प्रश्न असा उरतो की बॅक्टेरियाला देवाने प्लाझ्मिड का दिले? बॅक्टेरियाला जर क्रोमोझोम दिलेला होता देवाने, तर हे एक्स्ट्रा प्लाझ्मिड कशासाठी दिले? एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए कशासाठी दिले? तर लक्षात ठेवा, बॅक्टेरियाकडे जे प्लाझ्मिड्स असतात हे 3 प्रकारचे प्लाझ्मिड असतात. कोणकोणते? आर प्लाझ्मिड, एफ प्लाझ्मिड. आपल्या बुक मध्ये 2 दिलेत म्हणून आपण 2 लक्षात ठेवू. तिसरा प्लाझ्मिडचं काही काम नाही. आर प्लाझ्मिड असतं आणि एफ प्लाझ्मिड असतं. आर प्लाझ्मिडचा अर्थ होतो बॅक्टेरियावर, ज्या बॅक्टेरियाकडे आर प्लाझ्मिड असतं याला आपण म्हणतो रेजिस्टंट. नीट लक्षात घ्या, रेजिस्टंट. समजा हा एक प्लाझ्मिड आहे. या प्लाझ्मिड वर जर इथे एक असा जीन असेल, एक अशी इन्फॉर्मेशन असेल की तुम्ही कोणतंही अँटीबायोटिक द्या. समजा जनरली याला टेट आर अशा पद्धतीने एक सायंटिस्ट लोकांनी नाव दिलंय. टेट फॉर टेट्रासायक्लिन. पूर्वीच्या काळी डॉक्टर लोक तुम्हाला ताप आला तर टेट्रासायक्लिनच्या गोळ्या द्यायचे. हे टेट्रासायक्लिनची जर गोळी दिली तर तुमचा ताप जायचा. बॅक्टेरियाने काय केलं? बॅक्टेरियाने शाळा अशी केली की बॅक्टेरियाने याच्यावर एक असा जीन डेव्हलप केला स्वतःच्या बॉडीमध्ये, या प्लाझ्मिडमध्ये, की तुम्ही जरी औषधं घेतले तरी हा बॅक्टेरिया मरू शकणार नाही. ज्याच्याकडे अँटीबायोटिक, याला म्हणतात अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. याच्याकडे जीन कोणता टाकून दिला बॅक्टेरियाने? अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. आता अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन टाकल्यामुळे काय झालं? नीट लक्ष द्या. अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन बॅक्टेरियाने टाकल्याबरोबर काय झालं? अतिशय मोठं काम झालं. बॅक्टेरिया आता मरू शकत नाही. तुम्ही अपूर्ण कोर्स केला तर तुम्ही बरे नाही व्हाल. म्हणून डॉक्टर लोक सांगतात, आग्रह करतात की तुम्हाला जो आम्ही लिहून दिलेला कोर्स असतो, 5 दिवस सांगितलं गोळ्या तर 5 दिवस घ्या, 7 दिवस सांगितल्या तर 7 दिवस घ्या, जेणेकरून एकही बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये राहणार नाही. सर्वसाधारण सायंटिस्ट लोकांनी बघितलंय की 5 दिवसाचा जर कोर्स तुम्हाला लिहून दिला असेल तर 5 दिवस जर तुम्ही पूर्ण औषधं सांगितल्याप्रमाणे घेतली तर ते बॅक्टेरिया पूर्ण नेस्तनाबूत होतं, कम्प्लीट मर, मग तुम्हाला प्रॉब्लेम नसतो. पण जे लोक 2 दिवसात बरं वाटायला लागलं म्हणून बंद करतात, अशा लोकांच्या बॉडीमध्ये हा अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन जो असतो तो ऍक्टिव्ह होऊन जातो. आणि तो ऍक्टिव्ह झाला की पुढच्या वेळेला त्याच औषधांनी ते जंतू मरत नाही. त्याला म्हणतात रेजिस्टंट. म्हणजे बॅक्टेरियाला वाचवण्यासाठी, बॅक्टेरिया जगावा म्हणून त्याच्याकडे ऍडिशनल जीन त्याच्याकडे निर्माण व्हावेत म्हणून प्लाझ्मिड देवाने देऊन ठेवलेलं आहे. तुझी बॉडी तुला जर जगायचं असेल ना, तुला वाचण्यासाठी काही मी एक्स्ट्रा देऊन ठेवतो. कदाचित रडत गेला असेल, देवाला सांगितलं, देवा काय माझी परिस्थिती, एक तर एवढीच आहे, माझी परिस्थिती एवढं, मग मी जगायचं कसं? देवाने सांगितलं, थांब तुला एक एक्स्ट्रा काही प्लाझ्मिड देऊन टाक. देवाने प्लाझ्मिड टाकले. इथे लक्षात. आता हे झाले प्लाझ्मिड. ज्या बॅक्टेरियाकडे प्लाझ्मिड्स असतात त्याला आपण म्हणतो, जर आणि रिप्रोड्यूस करत असेल, जो बॅक्टेरिया रिप्रोड्यूस करत असेल आणि ज्याच्याकडे हे प्लाझ्मिड असतील, एफ प्लाझ्मिड. एफ प्लाझ्मिडचा अर्थ होतो जे फर्टिलायझेशन मध्ये काम. तर काही प्लाझ्मिड बॅक्टेरिया काय करतो, ज्याच्याकडे प्लाझ्मिड्स असतात, एफ प्लाझ्मिड असतात, त्याला म्हणतात मेल बॅक्टेरिया. आणि ज्या बॅक्टेरियाकडे प्लाझ्मिड्स नसतात त्याला म्हणतात फिमेल बॅक्टेरिया. त्यावेळेला 2 बॅक्टेरिया एकत्र येतात आणि कॉन्ज्युगेशन करतात. असं याला म्हणतात, या स्ट्रक्चरला म्हणतात सेक्स पायला असा एक वर्ड आहे. समजा हा एक फिमेल बॅक्टेरिया आहे. या फिमेल बॅक्टेरियामध्ये हे प्लाझ्मिड सोडून देतात, काही जेनेटिक मटेरियल सोडतात. याला म्हणतात कॉन्ज्युगेशन. म्हणजे बॅक्टेरियामध्ये तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन पण पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं? सेक्सुअल रिप्रोडक्शन. ज्याला आपण मराठीत लैंगिक प्रजनन म्हणतो. सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे बॅक्टेरिया काय करतो, या स्ट्रक्चरला म्हणतात पायलाय किंवा पिली, तुम्ही काही उच्चार करू शकता. याला पायलाय म्हणतात, सेक्स पायलाय. हे सेक्स पायलाय दुसऱ्या बॅक्टेरियाच्या, फिमेल बॅक्टेरियाच्या बॉडीला टच करतात
पाईप सारखं स्ट्रक्चर असतं आणि याच्यातनं हे जेनेटिक मटेरियल याच्या बॉडीमध्ये सोडून देतात. सोडून झाले की ही फिमेल जी असते ही स्वतःची बॉडी पॅक करते आणि याचा हा स्वतःचा पार्ट पॅक करून घेतो. विषय संपला, काम झालं. त्याला म्हणतात सेक्स पाहिला. आणि याच्यामधनं ट्रान्समिशनसाठी ह्या प्रोसेसला बॅक्टेरियामध्ये जर सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं त्याला म्हणतात कॉन्ज्युगेशन. काय म्हणतात त्याला? कॉन्ज्युगेशन. म्हणजे प्लाझमिडचे 2 उपयोग पाहिले आपण. पहिला उपयोग पाहिला की त्याला अँटीबायोटिक पासून आपण जे घेत असलेले औषधं आहे, जंतू मारणारे औषधं जे असतात, त्या जंतू मारणाऱ्या औषधांपासून संरक्षण देण्यासाठी प्लाझमिडचा उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट सेक्सुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी उपयोग होतो. तिसरं जे प्लाझमिड आहे त्या प्लाझमिडचा उपयोग विष तयार करण्यासाठी. बॅक्टेरिया काही स्वतःच्या बॉडीमधनं विष बाहेर काढतो, टॉक्झिन बाहेर काढतो. असे म्हणजे प्लाझमिडचे 3 उपयोग होतात. पहिला उपयोग आहे अँटीबायोटिक रेजिस्टन्स, दुसरा उपयोग आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन, तिसरा उपयोग आहे विष तयार करणे, टॉक्झिन तयार करण्यासाठी. हे 3 उपयोग बॅक्टेरियासाठी होतात. आपल्यासाठी काय उपयोग होतो? आपल्यासाठी प्लाझमिडचा उपयोग होतो जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जो प्लाझमिड असतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, जो जीन असतो तो जोडतो. डीएनए मधला जो पीस आहे, तो जीन आहे, तो त्याच्यात आणून जोडतो. तो जोडला की बॅक्टेरिया तुम्हाला सांगेल तसं काम करतो. आज त्या पद्धतीचे इंजेक्शन, इन्सुलिनचं इंजेक्शन तुम्ही जर ऐकलं असेल, कोणाला डायबिटीस असेल तर चौकशी करा. तुमच्या परिचयाचे एखादे डॉक्टर असतील तर ते तुम्हाला सांगतील. जवळ जाऊन डॉक्टरकडे नुसतं इंजेक्शनच घ्यायला जायचं नाही. जर डॉक्टरांना वेळ असेल त्यांची वेळ मागून घ्यायची, 10 मिनिटं 20 मिनिटं. त्यांच्याकडे जाऊन ह्या अशा बायोलॉजिकल गप्पा मारायला हरकत नाही. त्यांना सांगायचं की सर मला समजून सांगा ना इन्शुलिनचा रोल काय असतो, हे इन्शुलिन सध्या कसं बनवलं जातं. डॉक्टरला माहित असेल तर सांगेल, नाही तर तुम्ही सांगू शकता की सर त्याचं अशा पद्धतीने जेनेटिक इंजिनिअरिंगने बनवलं जातं. जेनेटिक इंजिनिअरिंगने तो जो जीन असतो तो बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये टाकतात. नंतर त्या बॅक्टेरियाची बॉडी क्रश करतात, कापून टाकतात आणि त्याच्या बॉडीमध्ये तयार झालेलं सगळं इन्शुलिन गोळा करतात. त्याला थोडं निर्जंतुक करतात, चांगलं पॅकिंग करतात आणि त्याचंच इंजेक्शन बनवून आज दिलं जातं. ज्यांचा डायबिटीस कंट्रोल होत नाही गोळ्यांनी, त्यांना डायबिटीसचे इंजेक्शन दिले जातात, इन्शुलिनचं इंजेक्शन दिलं जातं. आपल्या बॉडीमध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्शुलिन नावाचं केमिकल तयार होत असतं. कुठे तयार होतं, का बरं तयार होतं, कसं तयार होतं, काय त्याचं स्वरूप असतं, हे सगळं पुढे शिकणार आहोत. आय थिंक फॉर टुडे वी हॅव टू स्टॉप हिअर. थँक्यू. गुड बाय. थँक्यू सर. बाय सर. बाय. थँक्यू सर. बाय बाय. बाय. Thank you, sir. Bye, sir.